पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 3 दिवसात विदर्भात 2 सभा घेतल्यात। विदर्भातील 5 मतदारसंघांसाठी घेतलेल्या या सभांमधून मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे। मोदींच्या सलग सभांमुळे विदर्भ भाजपसाठी किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित झाले। 8 एप्रिल चंद्रपूर, 10 एप्रिल रामटेक। पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रात 3 दिवसात ही दुसरी सभा पार पडली। विदर्भातल्या या सलग सभांमुळे भाजपसाठी विदर्भ किती महत्त्वाचा आहे ही गोष्ट अधोरेखित झाली। पंतप्रधानांनी विदर्भातील 5 मतदारसंघांसाठी आज सभा घेतली। यात नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या मतदारसंघांचा समावेश आहे। या सभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली। आज संविधान के नाम पर झूठ फैलाने वाले लोग, मैं उनको सवाल पूछता हूं, अगर आपके लिए संविधान इतनी अहमियत थी तो आपने बाबा साहब आंबेडकर के संविधान को पूरे हिंदुस्तान में लागू करने की हिम्मत क्यों नहीं दिखाई? 70-75 साल तक बाबा साहब आंबेडकर का संविधान पूरे हिंदुस्तान में लागू नहीं हुआ था। कौन जिम्मेवार है? ये लोग हिंदू धर्म की शक्ति को भी समाप्त करना चाहते हैं। आप मुझे बताइए, क्या ऐसे इंडी गठबंधन वालों को महाराष्ट्र में एक भी सीट जीतने देंगे? एक भी सीट जीतने देंगे? उनको इनके पापों की सजा मिलनी चाहिए कि नहीं मिलनी चाहिए? ये चुनाव में वोट देकर के उनको सजा देंगे कि नहीं देंगे? महाराष्ट्रातील सर्व विभागांपैकी विदर्भाकडून भाजपला सर्वाधिक अपेक्षा आहेत। भाजपचा प्रभाव असलेल्या या जागांवर यंदा अटीतटीची लढाई होणार आहे। नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे अशी लढत होणार आहे। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी लढाई आहे। रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विरुद्ध शिंदे गटाचे राजू पारवे आमने सामने होणार आहे। भंडारा गोंदियात भाजपच्या सुनील मेंढे यांना काँग्रेसच्या प्रशांत पडोळेंचा आव्हान आहे। तर गडचिरोलीत भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान असा सामना आहे। सोमवारी पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या पहिल्या सभेनंतर ठाकरेंची शिवसेना हेच भाजपचं महाराष्ट्रातलं प्रमुख टार्गेट असणार हे स्पष्ट झालं होतं। इंडिया अलायंस के लोग दक्षिण भारत को अलग करने की धमकी दे रहे हैं। इंडिया अलायंस में शामिल डीएमके पार्टी सनातन को डेंगू, मलेरिया कहकर उसके खात्मे की बात करती है, और कांग्रेस नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं। एकीकडे अटीतटीच्या लढती आणि दुसरीकडे वादाची फोडणी असं चित्र सध्या विदर्भात उभं राहिलं आहे। सुधीर मुनगंटीवारांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य, नाना पटोलेंच्या अपघातानंतर काँग्रेसकडून केले जाणारे कटाचे आरोप आणि अमरावतीत बच्चू कडूंनी भाजप उमेदवार नवनीत राणांना दिलेलं आव्हान अशी अनेक नवी संकटं भाजपसमोर उभी ठाकली आहेत। या संकटांवर पंतप्रधान मोदींच्या सभांची मात्रा कितपत लागू पडते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जितेंद्र शिंगाडे, ओम देशमुखसह अमोल जोशी, पुढारी न्यूज।